हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचे रवी क्लासेस या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्व उत्तमच असाल. आज आपण भारतातील लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक बघणार आहोत. पहिले आहे प्राकृतिक रचना. भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेश हा लोकवस्तीस सुपीक जमीन व नद्यांमुळे पाण्याची उपलब्धता यांबाबतीत समृद्ध असल्याने तेथे लोकसंख्येची घनता अधिक दिसून येते. उदाहरणार्थ, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश व पश्चिम बंगाल या राज्यात लोकसंख्येची घनता अधिक आहे. या उलट पर्वतीय किंवा डोंगराळ प्रदेश, शुष्क वाळवंटी प्रदेश आणि घनदाट वनक्षेत्र असलेल्या प्रदेशांमध्ये लोकसंख्येचे वितरण विरळ स्वरूपाचे असते. उदाहरणार्थ, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेशात पर्वतीय क्षेत्रांमुळे, राजस्थानमधील वाळवंटी प्रदेशात तसेच छत्तीसगडमध्ये वनक्षेत्रात लोकसंख्येचे प्रमाण कमी आहे. दुसरा घटक आहे हवामान. मानवी जीवनास आवश्यक असणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पोषक व अनुकूल हवामान होय. उदाहरणार्थ, भारतामध्ये उत्तर मैदानी प्रदेश, पूर्व व पश्चिम किनारी प्रदेश या ठिकाणी पोषक व अनुकूल हवामान व पर्जन्यमान असल्यामुळे दाट लोकवस्ती आढळते. तर या उलट अवर्षणाची स्थिती व शुष्क हवामान, जास्त पर्जन्यमान तसेच अतिशय कमी तापमान हे घटक विरळ व विखुरलेल्या मानवी वस्तीस कारणीभूत ठरतात. उदाहरणार्थ, भारताच्या पश्चिमेकडील राजस्थानमधील थारच्या वाळवंटी प्रदेशात हवामान शुष्क असते, तर उत्तरेस हिमालयाच्या पर्वतीय प्रदेशात अतिउत्तरेकडील काही भागात तापमान हिवाळ्यामध्ये -40°C इतके कमी होते. अशा मानवी वस्तीस प्रतिकूल वातावरणीय स्थितीमुळे या सर्व प्रदेशांमध्ये लोकवस्ती विरळ दिसून येते. तिसरा आहे इतर घटक. मानवी क्रिया जसे शेती, उद्योगधंदे यांमुळे काही भागात लोकसंख्येचे केंद्रीकरण झालेले असून या भागांमध्ये लोकसंख्येचे वितरण दाट आहे. उदाहरणार्थ, उत्तरेकडील मैदानी प्रदेश, दिल्ली, कोलकाता, मुंबई, पुणे इत्यादी शहरे. या उलट सोयीसुविधांचा अभाव व मानवी जीवनाच्या दृष्टीने खडतर जीवन असणाऱ्या प्रदेशांमध्ये लोकसंख्येचे वितरण विरळ आढळते. उदाहरणार्थ, हिमालयन पर्वतीय प्रदेश, डोंगराळ प्रदेश, शुष्क वाळवंटी प्रदेश आणि घनदाट वनक्षेत्रे इत्यादी भागात लोकसंख्येचे वितरण कमी आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची माहिती कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.